नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं पत्रकार परिषदेसाठी आमदार सुहास बाबासाहेब तानाजीराव पाटील, आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष अनिल शेठ श्रीरंगांना, राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यावेळेस आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताकदीने लढवणार आहोत. चांगल्या पद्धतीनं त्या तालुक्यामध्ये आमदारांनी काम केलेलं आहे आणि त्याला साथ द्यायचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करू आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे इलेक्शन 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती नियमाप्रमाणे आरक्षण पडलं जरी असलं तरी ओपन ठिकाणी सुद्धा आम्ही एनटीच्या ओबीसीच्या जागा दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही कोणावरती अन्याय असा केला असं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनता, मतदार आमच्या बरोबर, आमच्या विचाराबरोबर येतील एवढंच ह्या निमित्तानं मी सांगेन. मी बोलू काय? पत्रकार परिषदेनिमित्त तुमच्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे नेते, या विभागाचे माजी आमदार आदरणीय अण्णा, आमचे सहकारी मित्र आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब, राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी मित्र अनिल शेठ, आदरणीय पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब, आदरणीय विनायक शेठ मासाळ, आदरणीय व्यासपीठावरील सगळी मंडळी, मी आणि अण्णा काही दिवसापूर्वी आम्ही सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली होती आणि चांगला प्रस्ताव एकमेकास देऊन निश्चितपणे या आटपाडी तालुक्यातल्या 8 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आणि 4 जिल्हा परिषद एकत्रितपणे आपण सर्वांनी लढूया आणि एक चांगल्या विचाराची मोठ या तालुक्यामध्ये बांधणं आवश्यक आहे. आणि एकत्रितपणे काम केल्यानंतर निश्चितपणे हा तालुका एका विकासाच्या वेगळ्या उंचीवरती आपण नेण्यामध्ये यश येईल. आणि सगळे प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जे मान्य झालं, आम्ही एकत्र येऊन आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमच्या दोन्ही पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतलाय. या युतीसाठी माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, या सगळ्यांची संमती घेऊन एकत्रितपणे आम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढतोय. आणि निश्चितपणे एक विश्वास आहे की या तालुक्यातली सगळी जनता, सगळे मतदार या वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीतल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करतील आणि एक चांगली संधी या निमित्तानं ह्या तालुक्यामध्ये काम करण्याची आम्हाला सर्वांना एकत्रितपणे मिळेल. तुमचे काय आता प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आम्हाला. काही ठिकाणी ज्या ओबीसी साठी जागा सुटल्या त्यामधून कुणबी ओबीसीचे काही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. मूळ ओबीसी वरती हा अन्याय नाही, असं अजिबात नाहीये. आम्ही मुळात त्या पद्धतीनं जातीचा विचार न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे असं जर एका ठिकाणी झालं असेल की ओबीसी ठिकाणी कुणबी आला असेल तर 6 ठिकाणी असं झालं की ओपनच्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट आपला लढतोय. अगदी करगणी जिल्हा परिषद गटामध्ये ओपन असताना सुद्धा आपण तिथं ओबीसी कॅन्डिडेट होय. जवळपास 5 पंचायत समितीला ओपनच्या ठिकाणी आपण ओबीसीचा कॅन्डिडेट देतोय. 2 जिल्हा परिषदला आपण ओपनच्या ठिकाणी ओबीसीचा कॅन्डिडेट देतोय. म्हणजे जिथं क्रायटेरिया एकच आहे की निवडून येण्याची क्षमता, त्या जिल्हा परिषद गटामध्ये संबंधित कॅन्डिडेट निवडून येण्याची क्षमता, त्याचा संपर्क, हे सगळं विचार गृहीत धरून तो कुणबी आहे का ओबीसी आहे हे न एकदा विजयी होण्यासाठी जी आवश्यक अहर्ता आहे ती पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी उमेदवार दिली.
त्यामुळे अन्याय केला असं काही अजिबात भूमिका कुणाचीच नाही. पंचायत समितीला या आम्ही आता हर्षवर्धन सभापती असताना म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात कमी वयाचे सभापती तुम्ही त्यावेळेला त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला होता. मी खानापूर पंचायत समितीमध्ये 5 वर्ष काम केले, परत जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना 5 वर्ष काम केले. आम्ही पंचायत समिती यशवंत पंचायतच्या अभियानामध्ये राज्यात पहिली आणली होती, परत जिल्हा परिषद आम्ही राज्यात पहिली आणली होती. मला असं वाटतं की हर्षवर्धन देशमुखांच्या काळामध्ये त्या पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या उपक्रम राबवले, चांगले काम झाले होते. पण त्याच्यानंतरच्या 2.5 वर्ष थोडंसं मला असं वाटतं की आपली पंचायत समिती मागे पडली. हा तालुका माझ्या विधानसभेचा भाग आहे, त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या विचाराचे लोक जर एकत्र आले ह्या तालुक्यामध्ये आणि जर ह्या तालुक्याला आपण एक वेगळी दिशा देऊ शकलो तर ते निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी, इथून पुढच्या विकास कामांसाठी आवश्यक आहे. ते करणं क्रमप्राप्त असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि या पाठिंबाचा उद्देश एकच आहे की शेवटी असं आहे, आता नगरपंचायतची अण्णा निवडणूक झाली, जरी शिवसेनेला पराभव लागला पण त्यावेळेला जर अण्णांना आम्ही एकत्र 200-250 कोटीची कामं करून आम्ही त्या ठिकाणी मागे पडलो होतो. ती विजयी झाल्यानंतर या तालुक्यामध्ये अपेक्षित जेवढं काम आहे त्या भागातल्या लोकांना ती करण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे सगळे म्हणून इथून पुढे पार पाडू. काहीच प्रश्न नाही, सगळं तुम्हाला आवडलेलं दिसते, मान्य झालेलं दिसते. आता सगळंच भाजप सेनेचं आहे. आता यामध्ये ज्याची क्षमता आहे, क्षमता राष्ट्रवादी चांगल्या सेनेचं आहे. पद्धतीने आहे. मागच्या वेळेस नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता यावी आणि कुणाच्या सीटा जास्त व्हाव्यात त्यामध्ये आमचं युती झाली नाही. तो क्रायटेरिया न लावता आपल्याला जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी आम्ही राष्ट्रवादीने एकच उमेदवार होते, विनायक मासा. बाकी सगळे शिवसेनेचेच आहेत. आता आम्ही एकत्रच लढतोय, त्यामुळे आता एकत्रित आहेत. राष्ट्रवादी आणि सेना दोघांचे मिळून आहेत आम्ही. आणि म्हणजे तो पंचा आहे ना आमचा नाही, म्हणजे आमच्याकडनं तिकडे गेले, तिकडे इकडं सगळे असं झालेलं आहे. त्यामुळं त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा हे आमचेच सगळे आहेत कार्यकर्ते, पण उगीच आपण एकमेकांना ताटातूट करण्यापेक्षा आपण एका ठिकाणी यायचं आहे. संख्या मोजण्यापेक्षा निवडून येणं हा क्रायटेरिया लावणं आमदार साहेबांनी सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही लावलेलं आहे. नगरपालिकेत झालेली चूक आता दुरुस्त केलेली आहे, मी केलेली आहे. खरंय. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या महानगरपालिकेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा या भाजपला गेलेल्या. युतीत आहे, तुम्हाला भाजपचं आव्हान दगड वाटतंय का? तो तिथल्या लोकल लेवलचा प्रश्न आहे. आज मला असं वाटतं की खानापूर आटपाडीमध्ये 1 नंबरचा पक्ष हा शिवसेनाचा आहे. मागच्या वेळेला आता खानापूरमध्ये सगळीकडे म्हणजे अगदी नगरपालिका सुद्धा शिवसेनेनं त्या ठिकाणी यश मिळवलं. आटपाडीमध्ये नगरपंचायतला यश मिळवताना थोडं अण्णा जर आमच्यावर असते तर निश्चितपणे शिवसेना आणि राष्ट्रवादीनं मोठं यश मिळवलं असतं, त्याच्यात वाईट वॉच झाला असता. पण काही दुर्दैवानं तांत्रिक अडचणीमुळे आम्ही त्यावेळेला एकत्र येऊ नाही शकलो. पण आज म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर मला पूर्ण आत्मविश्वास आहे ते समोरच्या पार्टीचं आव्हान इतकं मोठं आहे असं मला वाटत नाही. पण आम्ही कोणाला कमी लेखणार नाही. पण निश्चितपणे जर आम्ही एकत्र आलो तर ह्या पंचायत समिती जिल्हा परिषद विजय मिळवण्यासाठी आम्हाला कुठेही अडचण वाटत नाही. कायमस्वरूपी राहील. कसं आहे, ह्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही जर एकत्र आलो असेल, ज्या त्यांच्या कल्पना असतील, आमच्या कल्पना असतील, ते एकत्रित बसून किंवा जे कसं होतं शेवटी खाली जसं जसं उतरतील, म्हणजे लोकसभेचं वेगळं, विधानसभेचं वेगळं, झडपी पंचायत वेगळं, ग्रामपंचायत थोडं आणखीन कमी आलं
म्हणजे मतदारसंख्या कमी आली की आणि परत ते गाव लेवलला आले की थोडं स्थानिक लेवलला वेगळे विषय असतात. विरोधक आपण तुमच्यावरती घराणेशाहीचे सुद्धा आरोप करत आहेत. या आरोपाबद्दल काय सांगा? आता नाही, मी सांगतो ना, म्हणजे मी काय त्यांच्या कोणाबद्दल मी काय बोलणार नाही. मला त्यांच्या कोणाचाही अपमान करायचा नाही, माझी ती भूमिका नाही. पण घराणेशाहीचा आरोप करत करतच नेतृत्व मोठं व्हायचा प्रयत्न झालाय. पण आज त्यांच्या घरात एक सरपंच आहेत, एक आमदार आहेत आणि एक झेडपीचे उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेला सभापती होते माझ्याबरोबर. तुमच्या घरात 4 सदस्य असताना 4ची 4 आता राजकारणात आहेत. ही घराणेशाही नाही का? आता 5वी. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप मला काय मान्य नाही. शेवटी राजकारण करत असताना त्यांना करता येणार, त्यांना करता येणार नाही. आता आणि कोण नवीन केलं तर ठीक आहे, ते दोघांच्यावर करावं लागेल, आमच्यावर करावं लागेल, त्यांच्यावर करावं लागेल. आज पृथ्वीराज भाईंची उमेदवारी तिघांचीतून त्यांनी दाखल केलेली आहे. त्यांच्यावरती सोशल माध्यमावर टीकास्त्र सोडले की अजून वय नसताना सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले, म्हणजे जुने निष्ठावंत आहेत त्यांना कुठेतरी डावललं जाते. असं नाही. मी तुम्हाला परत एक सांगतो, ह्या झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक ना एक उमेदवार हा त्या गणातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याशी चर्चा विनिमय करून त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्याशी पूर्ण बाबा काय करायला पाहिजे काय नाही हे सगळे इंडिव्हिज्युअल प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी ज्यांनी ही पार्टी उभा करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या लोकांशी चर्चा विनिमय करून उभं केले. त्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज भाई यांचं नाव सुचवलंय. आणि उलट कार्यकर्त्यांचं मत असं आहे की आता नवी पिढी राजकारणात पुढे येऊन आता त्या मुलांनी हातात घेतलं पाहिजे. आम्ही गारडी पंचायत समिती गणाला 23 वर्षाची मुलगी उभा केली. LLM झालेली मुलगी आहे, शेंडे म्हणून आमच्या देवनगरच्या आहे. असं अण्णांची किंवा आमची किंवा दोन्ही पक्षाच्या एक धोरण असं ठरलंय की आता नव्या पिढीनं थोडं हे सगळं सांभाळावं, हे सगळं हातात घ्यावं. आणि कुणाचे अप्रोक्ष आपण हा निर्णय घेतलेला नाही. पार्टीतल्या सर्व कार्यकर्त्यांशी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाशी आम्ही सगळे बोललोय आणि बोलून निर्णय करून आपण ते उमेदवार जाहीर केले. त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंतरी एक मुलगी 22 वर्षाची मुलगी नगराध्यक्ष झाली. तिथं वयाचा क्रायटेरिया नसतो. राजकारण हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, वय ह्याच्यापेक्षा सुद्धा शेवटी कर्तृत्व हा भाग असतो. त्यामुळं काही लोकांना जर संधी दिली तर काही मुलं मोठी होऊ शकतात राजकारणामध्ये. नाही, आम्ही काय केलंय, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर आम्ही आमच्या प्रमुख नेत्यांशी बोललो. अगदी अजितदादांशी सुद्धा परवाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आयोगाला विनंती केली होती. त्या विनंतीप्रमाणे या 4 जिल्ह्यातल्या कलेक्टरनं अहवाल मागितला होता आणि प्रत्येक तालुक्यातून किती लोक जातात यात्रेला याचा सविस्तर अहवाल घेऊन तो अहवाल निवडणूक आयोगापर्यंत पोहोच झालाय की बाबा आता आपल्याकडे आज बातम्या जवळपास 2.5 लाख लोक आपल्या जिल्ह्यातून यात्रेला जातात. म्हणजे सगळी लोक मतदानापासून वंचित राहणार आहेत. तर ती राहू नयेत यासाठी आयोगाला विनंती केली की 2 दिवस जर निवडणूक मतदान पुढे ढकलता आलं, बाकीच्यांचं मतदान त्याच तारखेला घ्यायचं, निकाल होल्डवर ठेवायचा आणि मग आपलं ह्या 4 जिल्ह्यांचं मतदान झाल्यानंतर निकाल एकत्रित लावायचा, असं त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. सगळ्या 4 कलेक्टरने दिलेला आहे. मला असं वाटतं तुम्ही विचार करत असताना फक्त ती समोरच्या ज्या अपोजिशन पार्टीचे कॅन्डिडेट आहेत त्या आमदारांच्या घरातले आहेत. राजकारणामध्ये असं नसतं. माझं असं मत आहे की कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्या विद्यार्थी मोठे आज त्यांच्यापेक्षा सक्षम आहेत. त्या स्वतः काम करतायत. त्या LLB झालेल्या अनेक वर्ष चालू आहे. आणि मला असं वाटतं की त्या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त संपर्क हा विद्यार्थ्यांचा आहे. त्या वाड्या वस्त्यावरती पोचलेत. त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांच्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या मदतीने मुलांना शिक्षणासाठी खूप मोठी मदत झालेली आहे. आपल्या भागातली मुलं ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये यावेत म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अनेक लोकांना त्यांची म्हणजे त्यांच्या कुटुंब सावरण्यामध्ये किंवा अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची खूप मोठी मदत झाली. मला असं वाटतं की आज आमच्या आजच्या घडीला
विद्याताई मोठेंचा विजय व्हायला मला तर काही कुठं अडचण वाटत नाही. इतकं चांगलं सक्षमपणे ते स्वतः काम करतात. तुमच्याकडे आठवड्याची जबाबदारी असताना तुम्ही निवड्यावर असं काही विशेष लक्ष वगैरे देणार आहे? सगळ्या आठी इथले 4 जिल्हा परिषद, तिथले 4 जिल्हा परिषद, आठी गटावर माझं विशेष लक्ष असणार आहे. नगरपंचायतला जी आव्हान केली त्या झेडपीच्या संदर्भात अशी आव्हान तयार केलं का आपण? जाहीरनामा, एकत्रित जाहीरनामा आमच्या 27 तारखेनंतर आम्ही एकत्र देऊ. काय तुम्हाला आम्हाला ह्या तालुक्यामध्ये काय अपेक्षित आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ते आम्ही देऊ एकत्रितपणे. ओके. चांगलं आहे. आम्ही जे उमेदवार दिले ते सगळे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड संपर्क असलेले, काम केलेले सगळे लोक आपण त्या ठिकाणी दिले. पंचायत समितीला पण सगळे वेल एज्युकेटेड, सगळे चांगले कॅन्डिडेट आपण काढून त्यांचा त्या गणामध्ये, त्या गावामध्ये ज्यांचं काम आहे योगदान, असे सगळे लोक. कशाला नाही, उलट काय गरजच नाही. माझं मत होतं की 2 दिवसाचं त्यांनी अर्ज काढायला मदत ठेवायला पाहिजे, प्रचाराला वेळ द्यायला पाहिजे जास्त. त्यांनी तसं खूप दिवस ठेवलं, म्हणजे आता उद्यापासून 27 तारखेपर्यंत अर्ज काढायची मुदत आहे. पोचणं अवघड होतं. परत तिथून पुढं 6 दिवसात 7 दिवसात पोचणं अवघड होतं. 15, 16, 18 गावं असतात, पोचणं खूप अवघड. म्हणून ज्यांचा आधीपासून संपर्क अशा लोकांना उमेदवार दिले, तो ऍडव्हान्टेज राहतोच. म्हणजे असं एकदम येऊन राजकारण करण्यापेक्षा थोडं संपर्क असेल तर फरक पडतो. नाही, आता समजा आरक्षण असेल, महिला आरक्षण स्पेशली असेल तर थोडं त्यांचा संपर्क कमी असतो. त्यांच्या कुटुंबातलं जे काम करतात त्यांचा संपर्क जास्त असतो, थोडं तो बेनिफिट त्यांना मिळतो. मतदान होण्यासाठी खूप बरं पडेल, कारण संख्या खूप मोठी आहे आणि आम्ही जी लोक यात्रेला जाणार आहेत त्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काही माइंडसेट नाही थांबण्याचा. बैलगाडीने जातात, बैलगाडीने जाणार लोक जाणार. आणि हा समाजाचा विषय नाही. आमच्यात पळशीमध्ये 500 लोक जातात, मराठा जातात, 100% मराठा लोक जातात. त्यामध्ये ह्याचा काय प्रश्न नाही. खूप लोक जात आहेत, सर्व समाजाचे, सगळ्या समाजाचे लोक जातात. इम्पॅक्ट खूप मोठा आहे. ऍव्हरेज 40% लोक प्रत्येक गावातली जातात असं चित्र दिसते आज. फार मोठा परिणाम होईल. पर्सेंटेज फार कमी होईल ते. त्यामुळे तीच विनंती आपण त्यांना केली की आपला मुख्य उद्देश आहे की मतदान झालं पाहिजे मॅक्सिमम. अहवाल पॉझिटिव्ह केला असं माझं मत, कारण त्यांनी प्रत्येक तालुक्यातनं किती लोक जातात, त्याचा मतदानावर किती पर्सेंटमध्ये परिणाम होईल हे सगळं आकडेवारी त्यांनी मांडले. त्यामुळे मला आम्ही आता देव पाण्यात ठेवलेच मतदान, थोडं 1-2 दिवस तरी पुढे जावं म्हणून. आज कसं सांगणार, काय होतंय, स्थानिक लेवलची निवडणूक असल्यामुळं मतदान जास्त का कमी, याच्यापेक्षा एक मत होणं महत्वाचं आहे. प्रत्येक मताला महत्व आहे, त्यामुळे ते मतदान करून घेणं खूप आवश्यक आहे. आम्ही आव्हान सगळ्या लोकांना करणार आहे, पण कार्यकर्त्यांना पण विनंती करणार आहे की मतदानापर्यंत पोहोचून त्यांना बाहेर आणणं, आपली भूमिका सांगणं आणि त्यांना मतपेटीपर्यंत आणणं ही आमची कार्यकर्ते जबाबदारी पार पाडतील सगळे. बऱ्यापैकी 70% फायनल झाले. 70% 2-3 ठिकाणी विषय असतो. सगळे 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती. हो हो, होणार.